माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. ही आरमार सृष्टीची कल्पना आहे ती 2008 साली आम्ही सर्व मंडळी म्हणजे मी सांगायला हरकत नाही, जेव्हा या ठिकाणी उमेदवारी करायला म्हणून आम्ही आलो आणि सहज गडावरती आमचा साखरकर असेल, राजू कुठे गेला, परुळेकर असतील, अजितराव असतील, ही सगळी मंडळी इथली लोकल मंडळी, काही आमच्या महिलाताई भगिनी आहेत, या सगळ्या शुभाताई असेल, शुभाचा नवरा असेल, ही सगळी मंडळी आम्ही या जेव्हा किल्ल्यावरती जात होतो त्यावेळेला त्या मंडळींच्या जे गाईड होते त्या गाईडांच्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगितलेल्या गेल्या. त्यातली प्रामुख्याने एक गोष्ट सांगितली गेली की याच किल्ल्यावरती 1868ला हेलियम नावाच्या वायूचा शोध लागला. त्यामुळे हेलियमचं पाळणाघर म्हणून हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार या असलेल्या या आपण ज्याला खाडी म्हणतो, बॅकवॉटर म्हणतो, या बॅकवॉटर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं गलबत बनवण्याचं, आरमार तयार करण्याचा कारखाना होता. जेव्हा छत्रपतींच्या लक्षात आलं 1640-50च्या काळात की आता ही आक्रमण जी आहेत या हिंदुस्थानावरती होणारी आक्रमण ही खैबर खिंडीतनं होणार नाही, ही जमिनीवरनं होणार नाही, आताची आक्रमण ही पाण्यावर होतील आणि पाण्या म्हणजे समुद्र किनारा या महाराष्ट्राला जेवढा लाभलाय तो संरक्षित करण्याची गरज आहे. आणि महाराज जेव्हा या किनारपट्टीवर उतरले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिकडचा असलेला ब्रिटिश टोपीकर या ठिकाणी उतरलेला आहे, इंग्रज उतरलेले आहेत, पोर्तुगीज उतरलेले आहेत, फ्रेंच उतरलेले आहेत, डच उतरलेले आहेत आणि सगळी मंडळी व्यापाराच्या निमित्तानं या सगळ्या अरबी समुद्रातल्या हिंदुस्थानच्या असलेल्या समुद्र किनाऱ्यावरती आता वेढायला सुरुवात केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आले, यांनी पाहणी केली आणि हे पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी काही गडकोट बांधायला लागतील. त्यापैकी हा जो विजयदुर्गचा किल्ला आहे तो 800 वर्षापूर्वी राजा भोजांनी बांधलेला होता, त्याची डागडुजी शिवाजी महाराजांनी केली. शिवाजी महाराज सुरतेच्या आक्रमणावर गेले, ज्याला आपण आक्रमण म्हणतो, लूट म्हणतो, त्या ठिकाणी गेलं. त्या ठिकाणी फार मोठे व्यापारी केंद्र होतं सुरतेचं आणि ते लोक त्या व्यापारातला अनेक पैशाचा निधी त्यांनी महाराष्ट्राच्या या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी द्यावा, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी द्यावा, गोरगरिबांसाठी द्यावा म्हणून. आणि ह्या दोन्ही लुटीतना महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला. छत्रपतींनी सिंधुदुर्ग किल्ल्याचं त्या ठिकाणी निर्माण केलं. अशा प्रकारचं गडकोट या ठिकाणी बांधण्याचं काम छत्रपती, या ठिकाणच्या आरमाराचं त्या प्रकारे कशा प्रकारे बांधलं जायचं, ती गलबत कशी होती, त्या होड्या कशा होत्या, त्या लढाई कशा व्हायच्या, त्या गलबत कशी बुडवली जायची, ब्रिटिश या ठिकाणी कशी कशी नवीन गलबत घेऊन उतरायचे. कारण ब्रिटिश आणि ही मंडळी जी युरोपियन मंडळी होती ती विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित होती, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक इनोव्हेटिव्ह गोष्टी येत होत्या. ह्या सगळ्या गोष्टी महाराज शिकत होते, कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या इतर मंडळींनी ते सांगत होते. आणि अशा प्रकारे गलबत बनवण्याचा आरमाराचा पहिला कारखाना जर या हिंदुस्थानात बांधला गेला असेल तर तो विजयदुर्गच्या आपल्या खाडीत गेला. म्हणून छत्रपतींना आरमाराचे जनक म्हणतात, फादर ऑफ द नेव्हल ज्याला आपण म्हणतो. म्हणून आपण जो मालवणला कार्यक्रम केला फादर ऑफ द नेव्हल म्हणून या ठिकाणी केला. तर हे कसं केलं गेलं, आपल्या पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी, हे सगळं ज्ञान हळूहळू संक्रमित करावं, त्यांच्यापर्यंत पोहोचावा, महाराजांचा इतिहास पोहोचावा, राजा भोजांचा इतिहास पोहोचावा, कान्होजी आंग्रे साहेबांचा इतिहास पोहोचावा. परवाच कान्होजी आंग्रेंचे पण वंशज रघुजी राजे आंग्रे जे आता अलिबागला राहतात, त्यांनी पण आपल्याला आशीर्वाद दिलाय. ते स्वतः इथे आले होते, त्यांनी पाहणी केली, ते खुश झाले. ते म्हटले प्रमोदजी आमचा पण तुम्हाला या कार्यक्रमाला आशीर्वाद आहे. त्यांनी पण त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन काय करता येईल ते सांगितलेलं आहे. साक्षात धुळप साहेब यांचं या किल्लेदार म्हणून यांचे 8 वंशज या ठिकाणी आहेत, त्यांनी पण आशीर्वाद दिलेला आहे. आणि मग अशा माध्यमातून या ठिकाणी एक चांगलं स्मारक व्हावं, एक सृष्टी निर्माण व्हावी. आणि हेलियम डेच्या निमित्ताने दरवर्षी या ठिकाणी होणारा कार्यक्रम पण या ठिकाणी व्हावा, या सगळ्या संकल्पनाने घेऊन आम्ही 2008 पासून प्रवास करत होतो.
जागेचा शोध सुरू होता. आमचे गोखले साहेब या ठिकाणी आहेत, त्या बिचाऱ्यांनी स्वतःची जागा देऊ केली होती. अनेक मंडळींनी जागा देऊ, आमचा तिर्लोटकर या ठिकाणी असेल, त्याला अनेक मंडळींनी जागा देऊ केल्या, पण त्या जागा त्या घेण्याची काही व्यवस्था नव्हती. आणि एक दिवस आम्ही ही बाब जेव्हा माननीय रवींद्रजी चव्हाण PWD मिनिस्टर यांच्या कानावर घातली की बाबांनो, आम्हाला अशा प्रकारचं आरमारची सृष्टी करायची आहे, पण जागा काही मिळत नाही आणि PWDची असलेली जागा बंद अवस्थेत आहे, त्याचा उपयोग काही होत नाही. मला आपल्या PWD मिनिस्टर रवींद्र चव्हाण यांचं कौतुक वाटतं. त्यांनी आमदार साहेब दुसऱ्या मिनिटात सांगितलं, प्रमोद, ही 2 एकर जागा तुमच्या आरमार सृष्टीला मी देऊन टाकली, कामाला सुरुवात करा. आता त्या ठिकाणी जागेची उपलब्धता झाली होती, निधीची उपलब्धतेची गरज होती. सिंधुरत्न समितीवरती योगायोगाने मी सदस्य म्हणून गेले होतो आणि आमच्या आमदार दीपकभाई केसरकरांना, शिक्षण मंत्र्यांना आम्ही ही सगळी गोष्ट आमच्या समितीच्या मीटिंगमध्ये सांगितली आणि त्या ठिकाणी तथास्तु म्हणावं तसं दीपकभाईंनी 4.5 कोटीची प्रशासकीय मंजुरी या कार्यक्रमाला देऊन टाकली. त्यामुळे या सृष्टीचं काम मार्गी लागायला सुरुवात झाली. मग आम्ही आमदार नितेशजी राणेंकडे हा सगळा प्रस्ताव ठेवून बसलो आणि मग त्यांनी इतर सगळ्या यंत्रणा हलवल्या. PWD हलवलं, आमचं सिंधुरत्न समिती हलवली, दीपक केसरकरांना फोन केले आणि एवढंच नाही तर आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं, प्रमोदजी, हा एका फेजचा कार्यक्रम झाला, 4.5 कोटी, मी पुन्हा तुम्हाला 5-10 कोटी रुपये देईन आणि या ठिकाणी आणखीन चांगल्या प्रकारची स्मारकाचं या ठिकाणी समृद्ध करावं म्हणून पण त्याने आपल्याला आश्वासित केलेलं आहे. मी पुन्हा या तिन्ही मंत्री महोदयांसाठी, तिन्ही आमदारांसाठी आपण सगळ्या मंडळी जोरदार टाळ्या वाजवा अशा माझी इच्छा आहे. त्यामुळे हळूहळू 16 वर्षानंतर का होईना आमदार साहेब आपल्या सगळ्यांचं, या जनतेचं जे काही स्वप्न होतं ते हळूहळू साकारते. आता यामध्ये काय आहे, ते या 2 एकरामध्ये आता पहिल्या फेजमध्ये आपण काय केलंय तर आपल्याला रेस्ट हाऊस दिसतंय. ते रेस्ट हाऊस आपण त्याचं पुनर्निर्माण करणार आहोत, कारण इथली इमारत तोडता येत नाही, थोडा CRZचा प्रॉब्लेम आहे. म्हणून आमच्या सर्वगौड साहेबांनी त्याची कल्पना केली आणि याला रिडेकोरेट करून, याला रिनोव्हेट करून या ठिकाणी एक म्युझियम तयार केलं जाईल. त्या म्युझियममध्ये असलेल्या या आरमाराबद्दल सगळी माहिती, त्याचे स्टॅच्यूज, त्याचे म्युरल्स, आपल्या कोणाकडे, मी आंग्रे आपल्या धुळप साहेबांना पण विनंती केली आहे, मी आंग्रे साहेबांना, रघुजी राजे आंग्रे त्यांना पण विनंती केली आहे की आपल्या त्या ठिकाणच्या असलेल्या घरामध्ये अशा जुन्या काही वस्तू असतील तर त्या सुद्धा आपण या ठिकाणी आमच्या म्युझियममध्ये ठेवाव्यात. त्या निमित्ताने आमच्या पुढच्या पिढीला ते बघायला मिळेल. त्यामुळे तशा प्रकारचं म्युझियम होत आहे. समोर एक छानपैकी डेक केला जाईल, ज्याला आपण मोठं जहाज म्हणतो, तसा एक डेक राहील, सेल्फी पॉईंट राहील. त्याच्यात उभं राहून आपल्याला संपूर्ण विहंगम दृश्य जे आहे ते किल्ल्याचं ते त्या ठिकाणी दिसेल. पार्किंगची व्यवस्था असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल आणि चांगलं लँडस्केपिंग आणि असलेली भिंतीचा त्या ठिकाणी व्यवस्था असेल. हे पहिल्या फेजमध्ये. दुसऱ्या फेजमध्ये आमची कल्पना अशी आहे की आपले जे विद्यार्थी आहेत, पर्यटक या ठिकाणी येतील, या ठिकाणी एक डेन तयार केलं जाईल. आमदार साहेब, डेन म्हणजे एक गुहा तयार केलेली आहे. त्या गुहेच्या बाहेर आपण जसं होडीत बसतो तसे त्या ट्रॅक मधल्या होडीमध्ये पर्यटक बसतील, मुलं बसतील आणि ती होडी पर्यटक 15 मिनिटं आतमधून त्या गुहेमध्ये फिरतील आणि 10 ते 15 प्रसंग त्यांना लाईट अँड साऊंडच्या माध्यमातून, म्युरलच्या माध्यमातून बघायला मिळतील. छत्रपतींनी युद्ध कसं केलं, कान्होजी आंग्रे कसे होते, त्यांनी काय केलं, धुळप साहेबांनी काय केलं, ब्रिटिशांचं आक्रमण कसं आलं, नौका कशा बुडवल्या जायच्या, युद्ध कसं व्हायचं, महाराज सुरतेला कसे गेले, हा सगळा इतिहास त्या 15 मिनिटांमध्ये आपल्या विद्यार्थ्या आणि पालकांना आणि आपल्या सगळ्या पर्यटकांना तो बघायला मिळेल. अशा प्रकारचं या ठिकाणी एका गुहेचं डेनचं सुद्धा आम्ही व्यवस्था करतो. त्या पुढच्या फेजमध्ये होईल. अशा प्रकारचं एक अद्वितीय स्मारक विजयदुर्गमध्ये नेहमी आमच्या जिल्ह्याच्या सरपंचांचं, रियाजचं, आमच्या देवधर आले असतील, माजी सरपंच आले असतील, बिचारे देवधर, या सगळ्या मंडळींचा नेहमी आग्रह होता आमदार साहेब की आमच्याकडे दुर्लक्ष होतो, विजयदुर्गकडे कोण येत नाही. पण खरं सांगू मंडळी, एक दुर्लभ किंवा दुग्ध शर्करा योग आहे आमदार साहेब. आम्ही तर हे 4.5-5 कोटीच दिले, पण आमदार साहेब आणि महाराष्ट्र सरकारने मुंबई गोवा पासून, त्या कासारड्यापासून इथपर्यंत यायला 300 कोटी रुपयाचा रस्ता करतायत. या सरकारसाठी सुद्धा टाळ्या झाला. काय योगा आहे बघा. आणि काल परवा साखरकर कुठे आपले हे कुठे गेले राजू, या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज व्हावं, युनेस्को, ज्याला युनायटेड नेशन्सची एक मोठी संस्था निर्माण केली की जगातली वर्ल्ड हेरिटेज त्यांनी पाहणी करावी आणि त्या वर्ल्ड हेरिटेजच्या युनेस्कोची मंडळी सुद्धा या किल्ल्याची पाहणी करून गेली आहे. भविष्यामधले या हिंदुस्थानातलेच नाहीत तर परदेशातले पर्यटक सुद्धा तुमच्या विजयदुर्गात येतील. या ठिकाणच्या असलेल्या पर्यटक आपल्या इथे घरामध्ये राहतील. आपण साहेब सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून काही कॉटेजच्या व्यवस्था करतोय.
की ज्या आजूबाजूच्या लोकांना मिळतील, कॉटेज बांधतील, त्याच्यामध्ये हे पाहुणे आलेले राहतील, हे सगळं विजयदुर्गचं वैभव बघतील, 2 दिवस राहतील, म्हणजे इथल्या सामान्य माणसाला त्यांच्या मुलाबाळांना रोजगार मिळेल अशी पण व्यवस्था त्या ठिकाणी केली. आणि तुम्ही एक विजयदुर्गचं एक वैशिष्ट्य बघितलं असेल सर, आज या कार्यक्रमाला आमचे राष्ट्रभक्त हिंदू तसे आमचे राष्ट्रभक्त मुस्लिम मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहे. या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजे. हे सगळे शिवप्रेमी आहेत, हे सगळे आमचे मावळे आहेत, हे सगळे आमचे बांधव आहेत, या सगळ्या आमच्या भगिनी आहेत. या सगळ्या मनापासून शुभेच्छा द्यायला आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांचं, आपण ज्या ज्या घरात राहता त्या ठिकाणी पर्यटकांची व्यवस्था करा. या ठिकाणचा आपलं रोजगार, आमच्या सिंधुरत्न समितीचं आमचं ब्रीद वाक्यच आहे की या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचं, शेतकऱ्याचं, गरिबाचं उत्पन्न दुप्पट करणं हा आमचा मोठो आहे. या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं उत्पन्न दुप्पट होऊ द्या, गावातल्या लोकांना रोजगार मिळू द्या. रियाज काजीबद्दल तर मला नक्कीच बोलायचं साहेब, एक सरपंच आहे, ताकदीच आहे. कुठलीही गोष्ट, कुठलाही शब्द त्याने जमिनीवर पडायला दिला नाही. मी सरपंच म्हणून जे लागेल ते करायला तयार आहे. आणि त्याचं एकच स्वप्न होतं साहेब, मी सरपंच असताना या स्मारकाचं भूमिपूजन व्हावं. त्यासाठी रियाजसाठी सुद्धा जोरदार आपण लोकांनी टाळा वाजायला पाहिजे. असा साहेब ही सगळी पंचमहाभूत एका ठिकाणी जमली आणि त्याच्यातनं ही शिवसृष्टी, ही आरमाराची सृष्टी या ठिकाणी निर्माण होते. छत्रपती आरमाराचे जनक होते आणि आज आपण या सगळ्या आरमार सृष्टी होण्याचे प्रथम दर्शक आहात, प्रथम नागरिक आहात. आमच्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आज भूमिपूजन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.